श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांच्या आयुष्यात घडते, पण तिचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो. अनेकांना पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक जाग येते. काही लोकांना वाटतं की ही साधी गोष्ट आहे, झोप तुटली असेल म्हणून जाग आली असेल. पण अध्यात्मात या वेळेला खूप मोठं महत्त्व दिले गेलं आहे. पहाटे 3 ते 5 या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटलं जातं. ही वेळ अत्यंत पवित्र, शांत आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेली मानली जाते. असं मानलं जातं की या वेळेत संपूर्ण वातावरण एक वेगळीच दिव्य ऊर्जा पसरलेली असते. त्यामुळे अनेक संत, योगी, साधक आणि आध्यात्मिक मार्गावर चालणारे लोक या वेळेत उठून जप, ध्यान, प्रार्थना आणि देवाची सेवा करतात. आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये देखील ब्रह्ममुहूर्ताचा खूप मोठा महत्त्व सांगितलं आहे. असं मानलं जातं की या वेळेत केलेली प्रार्थना आणि जप देवापर्यंत लवकरच पोहोचते. मन अत्यंत शांत असतं, विचार स्वच्छ असतात आणि देवाशी एक वेगळीच नाळ जुळते. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक आध्यात्मिक जाणकार असे सांगतात की कधी कधी देव आपल्याला या वेळेत जागे आणतो, कारण ही वेळ साधनासाठी सर्वात उत्तम मानल्या जाते. या वेळेत उठून जर तुम्ही देवाची नामस्मरण केलं, मंत्र जप केला, ध्यान केलं किंवा फक्त मनापासून देवाची प्रार्थना केली तरी त्याचं खूप सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो. पहाटेचं वातावरण खूप शांत असतं. त्या वेळेला बाहेर कोणताही गोंधळ नसतो, आवाज नसतो आणि मनही स्थिर असतं. त्यामुळे या वेळेत केलेली साधना मनाला खूप शांती देते. अनेक लोक सांगतात की जेव्हा ते ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाचं नाव घेतात तेव्हा त्यांना दिवसभर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. असंही मानलं जातं की या वेळेत देवदूत, दिव्य शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर अधिक सक्रिय असतात. म्हणूनच अनेक संतांनी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या आयुष्यात यश, समाधान आणि मानसिक शांती मिळवायची असेल तर या वेळेचं सदुपयोग करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येत असेल तर त्या वेळेला मोबाईल पाहण्यात किंवा पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवू नका. त्याऐवजी शांत बसा, देवाचं नाव घ्या, थोडा मंत्र जप करा किंवा ध्यान करा. अगदी काही मिनिट जरी तुम्ही देवाची आठवण केली तरी त्याचा तुमच्या मनावर आणि आयुष्यावर चांगला परिणाम होईल. अनेक लोकांच्या आयुष्यात असे घडले आहे की त्यांना ब्रह्ममुहूर्तावर उठून साधना सुरू केली आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागला. मन शांत झालं, चिंता कमी झाली, निर्णय घेण्याची ताकद वाढली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. म्हणूनच मंडळी, जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 या वेळेत वारंवार जाग येत असेल तर घाबरू नका. कदाचित तो एक आध्यात्मिक संकेत असू शकतो. त्या वेळेचा योग्य उपाय करा आणि देवाशी तुमचं नातं अधिक घट्ट करा. शेवटी एवढंच सांगेन, देवावर श्रद्धा ठेवा, मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. देवाची कृपा असली की आयुष्यातील अनेक अडचणी आपोआप कमी होतात. आपोआप त्या आपल्यापासून दूर चालल्या जातात. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त